विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता आपण प्रिपरेशन करत आहोत आणि या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न युनिट वाईज डिस्कस करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नामागे स्पष्टीकरण असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 2021 ला जी परीक्षा झाली होती त्याबद्दलची PYQs आपण मागील सेशनमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. 2022 ला कोविडमुळे एक्झामिनेशन झाली नव्हती, सो 2022 चे प्रश्नाचा काही संबंध येत नाही. 23 चे प्रश्न व्यवस्थितपणे सर्वांना पाहून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं, तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीजचं PDF या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. 26 मार्च 2023 मधले प्रश्न. डॉट 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 स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापर, है ना. आता आलं का परत लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न, है ना. लेवल्स ऑफ टीचिंग हा खूप हॉटस्पॉट टॉपिक आहे असं समजून घ्या, जेणेकरून त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, खूप जास्त, है ना. मग ते स्मरण आहे, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, बेसिक आहे. बरोबर. हे काय आहे तुमचं? रिफ्लेक्टिव्ह आहे, कारण यामध्ये काय आहे, या स्तरामध्ये, है ना, या अध्यापन स्तरामध्ये निराकरण पद्धती वापर, समजते का, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. विद्यार्थी आणि ग्रंथपाल, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक की विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी, है ना. राईट आन्सर आहे विद्यार्थी आणि पालक, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, राईट. स्वयं स्टँड्स फॉर, स्वयं काय आहे, स्वयंवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, हे टॉपिकला पण तुम्ही हॉटस्पॉट करू शकता. स्वयं काय आहे, है ना. स्कूल वेब्स ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेबसाइट ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स की स्कूल वेबसाइट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ ॲस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयंचा फुल फॉर्म विचारले बेसिक, तर तो आहे स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. लक्षात ठेवा बरं का. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॉट डॉट ही जास्त योग्य पद्धत आहे. रोल प्ले मेथड, डेमोन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड की डिडक्टिव्ह मेथड. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, रोल प्ले मेथड. बघा, मागे जो प्रश्न विचारला होता त्यालाच घुमाफिरागे विचारले होता, है ना. मागे विचारलं होतं की कुठला येत नाही याच्यामध्ये, तो वगळला होता आपण, है ना. तो वगळून त्यामध्ये जे राहिलेले होते ते राहिलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय, हे हिस्ट्री शिकवताना उपयोग करू शकतो. आणि ज्याचा उपयोग करू शकतो या ऑप्शन्स मध्ये रोल प्ले ऑप्शन सुद्धा होता, है ना. मग इथे आता काय यूज केलं जातं असं विचारलं, मग रोल प्ले इथे ऑप्शन दिसतोय आपल्याला, तर आपण ऑब्विसली रोल प्लेलाच देणार उत्तर, है ना. कारण लास्ट एक्झाम मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये, 21च्या एक्झाम मध्ये हाच प्रश्न उलट विचारला होता की कुठलं हिस्ट्री शिकवताना उपयुक्त ठरत नाही, है ना. आणि जे ठरत नाही ते वगळून जे ठरतात ते त्यामध्ये रोल प्ले हा ऑप्शन होता. अध्यापना प्रक्रियेचे नियमन डॉट डॉट मूल्यमापनाद्वारे केले जाते. नैदानिक, हे मराठी ट्रान्सलेशन सिमिलर झाले. बघा इथं डायग्नोस्टिक, प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह की समेटिव्ह, है ना. तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे.
लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता लर्निंग प्रोसेस तुमची कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फॉर्मेटिव्हच करावं लागेल, है ना. लास्ट एक्झामिनेशन मध्ये पण झाला होता ना हा प्रश्न, एक्झॅक्टली असंच प्रश्न विचारला, रिपीट झाले. मार्च 2023 मधला हा प्रश्न आहे. अ रिसर्चर मस्ट हॅव, संशोधकाच्या ठाई डॉट डॉट असली किंवा असलेच पाहिजे. ठीक आहे. संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती की स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च ऍप्टिट्यूड. संशोधन अभियोग्यता हे रिसर्चरला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच तो रिसर्च करू शकतो, तेव्हाच त्याला रिसर्च मध्ये काय करायचं आहे याचं ज्ञान येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, रेकॉर्डिंग ऑफ डॉट 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 इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड एज मेमोइंग. गुणात्मक संशोधनातील डॉट 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 च्या नोंदी करणे यास टिपण काढणे म्हणजे मेमोइंग असं म्हणतात. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह नोट्स, मेमरी नोट्स, अंडरस्टँडिंग नोट की रिसर्च नोट्स, ते कुठले असतात? रिफ्लेक्टिव्ह नोट्स, चिंतनशील टिपा असतात त्या. ठीक आहे, ज्याला की आपण रेकॉर्डिंग्स ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च, ठीक आहे, याचा अर्थच मेमोइंग आहे. ठीक आहे. फॉर डिटेक्टिंग एरर्स इन टीचिंग लर्निंग प्रोसेस द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल विल बी डॉट 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 डॉट. ठीक आहे. संपादक कसोटी, नैदानिक कसोटी, प्रमाणित कसोटी की उत्तर कसोटी. याचा राईट आन्सर काय आहे? डायग्नोस्टिक टेस्ट. अलग लक्षात. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे. काय इथे डिटेक्ट करायचं आहे, काय आपल्याला शोधायचं आहे, तर एरर्स आपल्याला डिटेक्ट करायचे आहेत. राईट. मग यामध्ये कुठली टेस्ट घेणं बरोबर आहे? तर डायग्नोस्टिक टेस्ट घेणं एकदम करेक्ट आहे. पुढील प्रश्न, इफ अ फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आपण मराठीत बघूया. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलशीलतेचे योग्य परिमाण डॉट 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 हे असेल. ठीक आहे. रेंज, क्वार्टाइल डेविएशन, ऍव्हरेज डेविएशन की स्टँडर्ड डेविएशन. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, क्वार्टाइल डेविएशन. चतुर्थक विचलन त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, मार्च मधले प्रश्न आहेत बरं काय, मार्च 2023 च्या एक्झाम मधले प्रश्न आहेत रिसर्च ऍप्टिट्यूड वरचे. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन डॉट डॉट. संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॉट डॉट वर ठरते. पब्लिशर म्हणजे प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स की प्रिंटिंग ऑफ द जर्नल. इम्पॅक्ट फॅक्टर त्याचा राईट आहे. बघा, इम्पॅक्ट फॅक्टर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय ना, हा मागील म्हणजे 2023, 21, 20 या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे हा तुम्ही याला इम्पॉर्टंट पॉइंट किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. विच ऑफ द फॉलोइंग, आता बघा हे प्रश्न जे आहे ते 26 मार्च आहेत बरं का, पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. HTML चा फुल फॉर्म सांगायचा आहे. ठीक आहे. HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ऑप्शन सी आहे. ठीक आहे. द इंटरनेट ऍक्सेस म्हणजेच भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॉट 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 यावर्षी सुरू करण्यात आली होती, है ना. सर्वसामान्य लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी कधी सुरुवात केली? तर 1992
1995 रोजी इंटरनेट सर्वांना यूज करण्यासाठी अवेलेबल झाला. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? टाइपरायटर, हनीकोड, युनिकोड की मल्टीमीडिया, है ना? तर युनिकोड हे करेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन जे आहेत है ना, स्मार्टफोन्सवरती प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी हे उपयोगी पडतं. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज डिजिटल पेमेंट ऍप लिंक्ड टू गुगल, है ना? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी डिजिटल पेमेंट ऍप आहे जे की गुगलला कनेक्टेड आहे किंवा गुगलला लिंक्ड आहे, ते कुठलं आहे? पेटीएम, भीम, तेज की मोबिक्विक? तर ते आहे तेज. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय है ना डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना की ई शोध सरस्वती? तर तो आहे ई शोध सिंधू. ठीक आहे. 26 मार्च 2023 चा प्रश्न आता बघूया. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर, क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी आहे? ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, जैवविविधतेचे संधारण, ओझोनचे संरक्षण, वन्यप्राणी संरक्षण की वैश्विक वातावरणामध्ये बदल? 26 मार्च 2023 चा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ग्लोबल क्लायमेट चेंज, वैश्विक वातावरण बदल याच्याशी संबंध आहे क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? सोलार थर्मल, सोलार फोटोवोल्टाइक, जिओथर्मल की सोलार डायजेस्टर? सोपं आहे. सोलार थर्मल इज द करेक्ट आन्सर, है ना? सौर औष्णिक किंवा सोलार थर्मल जे आहे ते वापरलं जातं आपल्या घरगुती वापरासाठी, जे आपण पाणी गरम करतो, गिझर वगैरे आहे ना, ते काही सोलार गिझर्स पण असतात, त्याला आपण सोलार थर्मलचा वापर करून हे सोलार गिझर्स यूज करतो आपण. ठीक आहे. एक्सेस ग्रोथ ऑफ aquatic प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचे अमाप वाढ होणे आणि हे कशामुळे होते? नायट्रेटची वाढ झाल्यामुळे पाण्यामध्ये, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे की नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ, ठीक आहे, की सोडियममुळे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे. ठीक आहे. इथे सेकंड ऑप्शन पण जरा सेम झाले. सेकंड ऑप्शन आहे फक्त फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे आणि थर्ड ऑप्शन सी जो आहे तो नायट्रेट आणि फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे असा आहे. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? याचं आपण थेअरीमध्ये डिटेलमध्ये पाहिलंय ऍसिड रेन बद्दल, है ना? तर ऍसिड रेन कोणत्या घटकामुळे होतो? SO2, CO2, CO की ओझोन? तर तो होतो SO2. ठीक आहे. SO2 मुळेच ऍसिड रेन जे आहे ते होण्याची शक्यता असते. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? कंपोस्टिंग, पायरोलिसिस, बर्निंग की इन्सनरेशन? त्याला आपण काय म्हणतो? कंपोस्टिंग असं म्हणतो. ठीक आहे.